मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा मालिका पुन्हा सुरू होणार आहे। सूर्यदादा आणि त्यांच्या बहिणीचं प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे। लाखात एक आमचा दादा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे। लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। बहीण भावाच्या प्रेमावर आधारित ही मालिका मोठी लोकप्रिय ठरली। सूर्या दादा आणि 4 बहिणींमधील प्रेमाने सर्वांची मने जिंकली। मालिकेत असे अनेक प्रसंग पाहायला मिळाले जेव्हा प्रेक्षक म्हणाले की असाच भाव प्रत्येक बहिणीला असावा। जेव्हा सूर्याची सर्वात लहान बहीण भाग्यश्रीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि तेव्हा सूर्या घरात असतो, त्यावेळी त्या पद्धतीने तो भाग्यश्रीला गोष्ट समजवतो, ती गोंधळलेली असते तेव्हा तिला सांभाळतो। तो क्षण असो किंवा जेव्हा सूर्याची सर्वात मोठी बहीण तेजूला तिच्या सासरी त्रास दिल्यानंतर ज्या मान सन्मानाने तो तिला माहेरी घेऊन येतो, तो क्षण असो। सूर्याच्या या वागण्याने प्रेक्षकांनी कायमच कौतुक केले, त्याची पाठ थोपटली। सूर्य कायमच धनु व राजश्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। त्यांच्या बहिणींना कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले। डॅडीचा कट कारस्थानामुळे त्याची आई लहानपणीच त्याच्यापासून दूर गेली। त्यानंतर गावाने त्याच्यावर आरोप केले, त्यामुळे वडिलांना दूर केलं। त्यानंतर गावाने त्यांच्यावर आरोप केले, त्यामुळे वडिलांनी दारूचं व्यसन लागले। त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी सूर्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली। वडील व बहिणीचा त्याने प्रेमाने सांभाळ केला, त्याने मोठे केले। त्यामुळे त्यांच्या 4ही बहिणीच्या मनात त्याच्या सूर्यदादाबाबत आदर आहे, प्रेम आणि माया आहे। याबरोबरच सूर्याची आधीची मैत्रीण आणि त्याची पत्नी तुळजाने देखील संपूर्ण घराला एकत्र बांधून ठेवले। सूर्याच्या बहिणीची आई होऊन त्यांच्यावर प्रेम केले। सूर्याच्या मैत्रिणी म्हणजे काजू व पुड्याने त्याला वेळोवेळी साथ दिली। शत्रू व डॅडीचा कारस्थानाचा सामना करताना सूर्याला त्याच्या कुटुंबियाने कायमच साथ दिली। आता मालिका संपताना प्रेक्षकांसह कलाकार देखील भावूक झाल्याचं दिसत आहे। मालिका संपत असली तरी ज्यांना ही मालिका पुन्हा पाहायची आहे ते ही मालिका पुन्हा पाहू शकता। झी मराठी या वाहिनीवरील ही मालिका निरोप घेत असली तरी ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे। झी चित्रमंदिर या चॅनलवर ही मालिका सुरू होणार आहे। 6 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रोज संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।